ग्रुप ग्रामपंचायत म्हटलं तर खाऊ नव्हे. एकीकडे करलगाव आणि दुसरीकडे सावरकर गाव, दोन्ही गावाचा विकास एका रणरागिणीच्या माध्यमातून केला गेला आहे. त्या अनिताताई व्यासपीठावर आपण पाहतोय. तदनंतर माजी सरपंच म्हणून अरविंद दादा तांडेल साहेबांच्या माध्यमातून देखील कैक वर्ष कामकाज पाहण्यात आले आहे. अगदी दोन्ही आपण पाहतोय अगदी सपत्नीक ही स्पर्धा आज आपण एन्जॉय करतोय चांगल्या पद्धतीनं. जाऊया मैदानाच्या दिशेनं. धनेश कामोडकर पहिले षटक हाताळताना पाहायला मिळतोय. आज देखत कुठेतरी थोडीशी मी म्हणेल मोठीजुई संघ खेळतोय आणि मोठीजुई संघ म्हटलं की या मैदानावर तुडुंब प्रेक्षकांची अलोट गर्दी सातत्याने पाहायला मिळते. ती कुठेतरी थांबताना पाहायला मिळाली आहे. अगदी एक आगळं वेगळं एक साइड ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. अकादमी चॅम्पियन मोठीजुई त्यांच्या अगेन्स्ट खेळ करतायत जय भवानी गोवटने. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. हा ट्रॅकरचा बॉल होता, फेकून दिलाय. इथून मात्र चेंडू चाललाय 4 धावांकरिता सरपंच ट्रॉफीचा हा पहिला चौकार. च्या बॅटीतून येणारा हा चांगलाच फटका संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 धावा धावपलकावर येत आहेत. धनेश कामोडकर पहिले षटक हाताळताना सातत्याने आपण पाहतोय. डाव्या हाताचा गोलंदाज. यावेळी वेग पाहायला मिळालाय. काय वेग, प्रचंड वेग. इथून काय घडलंय तर फलंदाज माघारी जातील. यष्ट्या वाकवल्या गेल्यात. अस्तव्यस्त फलंदाजाचा केले गोलंदाजाला दांडा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. निलेश मात्रे विनायक नंबर 3 वर खेळण्यासाठी आले. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. अगदी पिवळचं षटक, अगदी लाईन लेंथ ऍक्शन रिदम न चांगली गोलंदाजी. एकीकडे आपण पाहतोय अगदी निवेदन क्षेत्रातील बेताब बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं ते नितेश पंडित सर मोठीजुई त्यांच्या गावातील संघ. तदनंतर प्रियल पाटील. तर एकीकडे सुनील वर्तक यांच्या गावातील संघ. चेंडू आला तसाच फेकून दिला. चेंडू चालला एकच वादा. आमचा अरविंद दादा फलंदाजाने ठोकल्यात या 6 धावा. चांगली सुरुवात. यावेळी देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. येणारा प्रत्येक फलंदाज आक्रमण करण्याच्या स्थितीमध्ये येतोय. पा कंट्रोलिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पिवळचा षटक स्ट्रेट हिट केला लॉंग रिजन मध्ये. एक टप्पा ओव्हर द रोज सीमा पार. बिन मागे मोर आया पोर. 4 एक षटकाचा खेळ झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. लॉस ऑफ 1 विकेट 15 धावा. अगदी या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय अरविंद दादा तांडेल माजी सरपंच. अगदी दादांविषयी सांगायचं झालं तर आमचे जन्मदाता प्रीताश्री आणि अरविंद दादा अगदी एकाच वर्गामध्ये सातत्याने आपण पाहतोय. अगदी 10वी पर्यंत शिकत असताना आणि आज देखील त्यांच्या माध्यमातून
खरं तर खूप सारे त्यांचे गेट टुगेदर आपण पाहतोय. अरविंदजी तांडेल साहेब आणि त्याचे संपूर्ण मग शालेय जीवनातील मित्र परिवार आणि त्यातीलच आमचे पिताश्री SSC बॅचचे काही त्यांचे विद्यार्थी सदिच्छा भेट देण्यासाठी इथे उपस्थित झाले होते. नक्कीच त्यांनी आमंत्रण दिले ऑफिशियल ग्रुपवर आणि त्या ग्रुपवर आम्ही देखील पाहिले पप्पाच्या सेलफोन मधून की स्पर्धेसाठी उपस्थित व्हा. अरविंदजी तांडेल एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. आज बेरोजगारांना ज्यांना रोजगाराचं खरं कामकाज दिलंय. चांगला चेंडू आपण पाहतोय. दीप पाटील गोलंदाजीसाठी आल्यात. मिस्टर MPL म्हणून ज्याच्या नावावर लिहिलं गेलंय. अगदी कराडे समाज प्रीमियर लीग देखील ज्यानं गाजवल्या. बायकर मॅन चा किताब त्यानं देखील पटकावलाय. स्वप्नातील एक बाईक ज्याच्या नावावर आपण पाहतोय. यावरचा फटका स्क्वेअर लेग रिझनला. नो चान्स फिल्डर. चेंडू थेट चालाय सीमा पार. येथील 4 धावसंख्येचा संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. धावसंख्येने आता वेगानं. ओहो क्या बात आहे. थांबा बघा तदनंतर केला. अगदी वेट अँड वॉचचा हा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्यांदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतो इथून थांबले आणि तदनंतर फक्त स्क्वेअर कट दिशा दिली. बाट ठेवण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव पर्याप्त काळात. 21 धावा आपण पाहतोय. ओहो क्या बात आहे. थेट यॉर्कर फेकला गेलाय. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं गेलं आहे ते फेकण्याचं काम दीप करतोय. चारी मुंड्या चित करणारा हा बॉल फलंदाजाच्या पायामध्ये पूर्णपणे बेड्या अडकवल्या गेल्यात. बघ काही माता भगिनी आपण पाहतो व्यासपीठावर. मग सरपंचाताई त्यानंतर त्यांच्या संपूर्ण सखी आपण पाहतोय आज या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत. त्या संपूर्ण माता भगिनींचं हार्दिक स्वागत असेल. शब्दरूपी डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. एक धाव आपण कंप्लीट करूया. निलेश मात्रे वैयक्तिक 15 धावसंख्येवर. त्यांच्या समवेत संकेत मात्रे 3 धावसंख्येवर खेळतात. 1.5च्या पूर्णांकाचा खेळ झालाय. धावा आल्यात 22. लॉस ऑफ 1 विकेट. जय भवानी गोवटणे. चांगला बॉल. कहीं पे निशाणा और कहीं पे निगाह. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडलं गेलं नाही. डॉट बॉल बिंदी गेंद आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. ओव्हर नंबर 2चा खेळ झाला. मॅन्डेटरी पॉवर प्ले च्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 22 धावसंख्या जय भवानी गोवटणे संघाची आपण पाहतोय. अगदी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. अगदी स्क्रीनवर आपण पाहतोय आमचे सन्माननीय अरविंद दादा. त्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती अनिताताई आणि तसेच साईंचे निस्सीम भक्त आपण पाहतोय. देवेंद्र दादांचे पिताश्री. संपूर्ण आज खूप मोठी मंडळी आपण पाहतोय व्यासपीठावर आहेत. समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत संपूर्ण टेक्निकल टीम 24 लाईव्ह इव्हेंट्स. नितेशजी भोईर सर, आतिश पाटील सर. गोलंदाजीसाठी गोलंदाज वापरण्यात येतील प्रवीण कामोटकर बंधूंचा वर्ण असलेलं हे गाव. यावेळेला आक्रमण केलंय. आल्या आक्रमणानं चेंडू चालला हवाई सफर. गोलंदाजाचा स्वागत. या 28 पहा प्रत्येक फलंदाज आक्रमण करतो. नितेश सर एक फटका आल्यानंतर
कॉन्टॅक्टिंग क्रिकेट होणं गरजेचं आहे. टेम्परामेंट क्रिकेट ज्याला म्हटलं जातं आहे, सेन्सिबल क्रिकेट, हलतं धावपळ कसं राहील याकडे देखील पाहणं गरजेचं आहे. एक मोठा फटका आल्यानंतर एक चेंडू डॉट होतानाच पाहायला मिळतो आहे. यावेळी देखील आपटी बार पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर नटरंग स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न, 360 अँगलनं बॅटर बॉलचा कुठेच संपर्क पाहायला मिळत नाही. यावर देखील तशाच पद्धतीने चेंडू फेकले जातात. वारंवार फलंदाज थोडेसे बागडत आहेत, कुठंच संपर्क होत नाही. सलग्नचे 2 डॉट, खूपच उंचावून चेंडू जातोय. यावेळी देखील त्याच पद्धतीने फेकलाय, फटका फसण्याची शक्यता दाट. इलिव्हेशन खराब, चांगला झेल टिपलाय. क्या बात आहे, सुपर कॅच हर्षनं टिपलाय आणि इथून खेळाडूचा देखील खेळ थांबवलाय. अगदी रोहित पाटील येतात. शेवटचा बॉल आपण पाहतोय. 28 धावा आल्यात. षटक क्रमांक 3. धावा थोडे थांबल्यात नितेश सर. धावा येणं गरजेचं आहे, कारण की प्रतिस्पर्धी संघ उरण पूर्व विभागातील एक बलाढ्य संघ. आय थिंक आजची ही विकेट पूर्णपणे गोलंदाजांच्या मोहामध्ये पडली आहे, गोलंदाजाच्या प्रेमामध्ये पडली आहे ही विकेट पूर्णपणे. खेळपट्टी गोलंदाजांसाठी थोडीशी पूरक ठरली आहे. यावरचा चांगला स्ट्रोक, क्या बात आहे, थांबवलं स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. फ्रॉम इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. 4 धावसंख्या. नेटकं मैदान हे अक्षरशः मैदान नव्हतं, पण हे मैदान बनवण्यात आलं आहे पूर्णपणे. आज आपण पाहिलं गेलं तर अरविंद दादांचे शिलेदार आणि खऱ्या अर्थानं म्हैसेश्वर क्रिकेट क्लब या नावानं हा संघ उरण विभागात सातत्याने खेळत होता. पण जेव्हा खऱ्या अर्थानं मैत्रीतील दुनियेतील एक राजा माणूस हरपून गेला आणि अगदी काळजाला खूप मोठा चटका बसून गेलाय, ते आमचे खऱ्या अर्थानं मित्रातील एक मैत्रीतील राजा माणूस म्हणून ज्याच्याकडे पाहिलंय ते स्वर्गीय विशाल दादा आज आपल्यातून निघून गेल्यात. आणि अगदी ज्या संघाने मात्र विशाल स्पोर्ट्स करल या नावानं सातत्याने आज उरण तालुक्यात खेळ करताना पाहायला मिळतात, आणि ज्या संघांच्या माध्यमातून ज्या खेळाडूंच्या माध्यमातून हे पूरक नीटनेटकं सुसज्ज असं हे मैदान आपण पाहतोय उभारण्यात आलंय. त्या शिलेदारांचं अगदी या स्पर्धकांच्या माध्यमातून, संयोजकांच्या माध्यमातून हृदयाच्या अंतकरणातून आभार. तत्पूर्वी या मैदानासाठी घेतली गेलेली मेहनत, त्याकरिता या स्पर्धेचे प्रणेते प्रमुख आयोजक करते आपण पाहतोय अरविंद दादा तांडेल यांच्या माध्यमातून विशाल स्पोर्ट्स संघासाठी आर्थिक सहाय्य 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आले. जरा जोरदार टाळ्या आपल्या दादांसाठी होऊ द्या. मी अगदी वसंत सुरभजी टांडेल यांच्या माध्यमातून विशाल स्पोर्ट्स संघासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय देण्यात आलं. या मैदानासाठी ज्यानं खूप मोठी मेहनत घेतली आहे, म्हणून तर असं म्हटलं गेलं की सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर विशाल मित्रा
तुझी आठवण क्षणासणाला संपूर्ण मित्रपरिवाराला येत राहील, घरादाराला येत राहील, भावांना येत राहील, बहिणींना येत राहील. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक हसमुख चेहरा आज मात्र आपल्यातून निघून गेलाय. जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला. मैदानाच्या दिशेने जाऊया. चांगला फटका, चेंडू रेडर मध्ये आलाय. प्रयत्न केले होते पण प्रयत्न ठरलेत अनसक्सेस. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन. हाय हँडसम अँड ब्युटिफुल स्ट्रोक, बिग हिट. धावा धावफलकावर येतात. षटकारानं धावसंख्येला थोडा वेग आलाय. वेग येणं गरजेचं आहे. दीपला आसमान दाखवलाय. चांगला बॉल, क्या बात आहे. चांगल्या यष्टीरक्षकाची भूमिका आपण पाहतोय. एक बायकरमॅन गोलंदाजी करतोय, दुसरा बायकरमॅन चेंडू अडवतोय यष्ट्यांच्या माग. अंकेश कामोटकर, नुकताच झालेले निनाद भुईर आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑनला त्यांना पाहायला मिळतोय अंकेशजी. नक्कीच थोडीशी शरीरयष्टी आपण पाहिली तर एकाच दाटणीची आहे. इथून पुन्हा चेंडू हात लावा लागेल. पहा थोडीशी पावलामध्ये चुकामुक, मृत चेंडू घोषित करण्यात आलाय. यावेळी चांगला फटका, वेटन वॉचचा वापर केला. एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय, फेकतोय. एकच धाव. दुसरीला कोणताच प्रयत्न देखील पाहायला मिळाला नाही. 39 धावसंख्या, 22 धावसंख्येवर खेळतात निलेश म्हात्रे. 10 चेंडूमध्ये 22 धावा फेस केल्यात. पहा चांगली फलंदाजी आणि साथ देखील चांगल्या पद्धतीने देण्याचं काम करतोय रोहित पाटील. अगदी साथ देणं देखील गरजेचं आहे. इथून डॉट बॉल. शेवटचा चेंडू, शेवटचा ब्रह्मास्त्र, षटक क्रमांक 4. एन्जॉय करतोय आपण. यावेळी देखील डॉट बॉल येताना आपण पाहतोय. इथून ओव्हर नंबर 4ला पूर्ण विराम देऊया. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 2:39. वाईट साठी, यस वाईट साठी इथून रिव्ह्यू आले आहे. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड अंपायरकडे, कंट्रोल टीमकडे, टेक्निकली टीमकडे हा डिसिजन सुपूर्द केला आहे. थोडंसं डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळेल. थोडं थांबतं क्रिकेट. अगदी क्रिकेटमध्ये काही टेक्नॉलॉजी आल्यात. आज आपण पाहतोय रिव्ह्यू सिस्टीम पाहायला मिळते ग्रामीण स्तरावर देखील. मग वाईड रिव्ह्यू, त्यानंतर रनआउट रिव्ह्यू, असे काही रिव्ह्यू आहेत ते सातत्याने आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना पहा आपल्याला पाहायला मिळेल. चालू सामन्यामधून जो जिंकणार तो फाईट करणार खार कोपर संघासमोर. इट इज अ लिगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. चला लगेचच आपण खेळायला सुरुवात करा. धावसंख्येचा आलेख थांबला आहे. नितेश सर, धावा येणं गरजेचं आहे. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर थोडीफार हायवेचा वेग पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत थंडी जाणवत नाही. काल थंडी खूप होती. काल न्यू फॅक्टर देखील आपण पाहिलं होतं. अगदी नाईट रजनी डोंगरे ते आतिश सर आमच्या समवेत होतं. पूर्ण मैदान ओलं चिंब झालं होतं. दव बिंदू अद्यापर्यंत दव बिंदूंचे खरं कुठलेच चिन्ह पाहायला मिळत नाहीत. तरी देखील धावा थांबतायत. इथून स्वैर मारा आपल्याला पाहायला मिळतोय. इट इज अ व्हाईट बॉल. स्वैर मारानं सुरुवात केली आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेले गोलंदाज हर्ष भोपी. अगदी शांतमय वातावरण. मैदानामध्ये पूर्णपणे शांतता पसरली आहे. पण अगदी घड्याळाचा विचार करायला गेला तर
12 वाजायला आल्यात अद्यापपर्यंत पुरुषांसमवेत माता भगिनी देखील आपल्याला पाहायला मिळतात. पुनश्च एक बार इट इज व्हाईट बॉल बॅक टू बॅक 2 स्वेर मारे फेकलेत पहा. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर थांबण्याचा प्रयत्न करतोय. स्टेशनला जाण्याचं काम करतोय. दिशान गोलंदाजी इथून डॉट बॉल येतोय. कर्णधाराला थोडंसं थांबवण्याचं काम केलं गेलंय. एक्केचाळीस धावा धावपटलावर येतील. चांगला चेंडू वेग आलाय. आता लाईट आलाय पहा. 2 चेंडूंची भरपाई केली आहे. कमबॅक केलाय. 2 स्वेर मारे 2 डॉट. म्हणजे केलंय काय आपण केलेली चूक भरून काढण्याचं काम नितेश सर केलंय. हे देखील क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. झालेल्या चुका कमबॅक केलाय. यावर देखील हलक्या हाताने चेंडूला ढकललं गेलाय. अंकिश तिथे पाहायला मिळतील. अखिल महाराष्ट्र कराडी समाज प्रीमियर लीग मध्ये ज्यानं बाईक पटकवण्याचं काम केलंय. अगदी स्वप्नातील अगदी एक बाईक पटकवण्याचं काम ज्यानं केलंय. यावर देखील हवाई सफर करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बराच वेळ हवामध्ये तरंगळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आपल्या मगर मिडीमध्ये टिपतोय चांगला झेल. थांबवतोय खेळाडूचा खेळ. धावसंख्या आहेत त्यात उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्वस्तिक गावण नवीन फलंदाज येतील. मिडल ऑर्डर मध्ये सातत्याने या खेळाडूने स्ट्रॉंग हिट मारण्याचं काम कैकदा मैदानावर केलंय. बिग फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलंय पहा. पहिलाच फटका अगदी ताकदवर फटका पाहतोय. ऑल ऑन द ग्राउंड चांगली फेकी. क्या बात आहे. बुलेट फेकी आपण पाहतोय. तद्वर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं कोल्ह्याच्या चतुराईनं हरणीच्या गतीनं या 2 धावा घेतल्या गेल्यात. 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 44च्या घरात. 44 आकडा आला ना की सातत्यानं वीरेंद्र सेवाग यांचे नामोल्लेख होताना हाही आकडा घेतला. 19 आकडा घेतला. कुठलाच आकडा ज्याला लकी ठरला नाही. मग आस्थादायक कोरी जर्सी ज्यानं परिधान केले. आणि इथून काय घडलंय तर लाग आपला टिपलाय झेल. आणि पुन्हा एक वार शेवटच्या बॉलवर होते विकेटचं पतन. धक्का क्रमांक 14 ठेवले. 5 एक इकॉनॉमिकली गोलंदाजी. टोटल 5 षटकांमध्ये धावा आल्यात 44-45 धावा बनवायच्या आहेत. एक संघ लाईनअप मध्ये चाललाय. एक संघ लाईनअप मध्ये बाहेर आलाय. कशी असेल क्रिकेटची कहाणी हे ऐकण्यासाठी तुर्तास मी ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. सरपंच ट्रॉफी 2025 पर्व पहिले. क्रिकेट की कहाणी आतिश पाटील सर की जुबानी. आणि अगदी राष्ट्रीय भाषेकडे बोलूया. थोडंसं मातृभाषेला आपण ब्रेक देऊया. आणि राष्ट्रीय भाषेकडे घेऊन चालतील या विभागातील रायगडातील सुप्रसिद्ध निवेदक आतिश पाटील सर पागोटे हिंदी भाषेमध्ये घेऊन चालतील. तुर्तास ब्रेक घेऊया. देऊया एक डीजेला संधी.
थँक्यू डीजे मास्टर. पुण्याच्या आपण जाऊया क्रिकेटकडे. अर्थातच या क्रीडांगणाकडे. सरपंच चषक 2025 स्पर्धा आपण एन्जॉय करताय. ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतनं या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आपण ज्या गोष्टीचा उल्लेख मागच्या काही 2 रात्रीपासून या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय, माजी सरपंच सन्मान्य श्री अरविंदजी तांडेल, त्यांच्या समवेत युवा उद्योजक सन्मान्य श्री सूरजजी तांडेल यांच्या संयुक्त कल्पक बुद्धिमत्तेतून या संकल्पनेला मात्र साकारण्यात आलं. हे क्रीडांगण, जिथे हे क्रीडांगण खरं तर काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी उपलब्ध नव्हतं, आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे खास खलगे होते, अगदी मी म्हणेन ज्या मेहनतीतून या मैदानाला खरं तर मी म्हणेन साकारण्यात आलं, आणि एक परिपूर्ण, अगदी सुसज्ज, नीट नेटकं, सुव्यवस्थित आणि खेळण्यायोग्य हे क्रीडांगण बनवलं गेलं, ज्यामुळे आपण विशाल स्पोर्ट्स टीम करल या टीमचा आपण उल्लेख करतो. आणि या टीमला आज आपण पाहिलं गेलं तर मगाशी जी सूचना झाली, सन्मान्य श्री वसंतजी हसुराम तांडेल साहेबांच्या वतीनं आपण आज कॅश प्राइज 5,000 रुपये सुद्धा त्यांना आपण डिक्लेअर केले. आज त्यांच्या मेहनतीला न्याय मिळाला आहे. अगदी एक खेळण्यायोग्य क्रीडांगण, अगदी 3 रात्रीमध्ये जी स्पर्धा आपण पहिल्यांदा करलच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. संपूर्ण स्पर्धेमध्ये बक्षिसांची आरास मांडणी आपण पाहताय. अगदी इंडिव्हिज्युअल परफॉर्मर्ससाठी गो ग्रीन मेसेज देणारे बायसिकल्स, एक अनोखी संकल्पना, जिथे आपण पाहतो की रायगडनं म्हटलं की मग रायगड म्हणे क्रिकेटच्या अनेक वेगवेगळ्या नवनवीन संकल्पना आपण नेहमी पाहत असतो. खोलवर टप्प्याचा बॉल बॅट अँड पॅडच्या मधून, या बॉलला डिफेन्स करायचं होतं, येईल अजून एक डॉट बॉल. आपण चर्चा करत होतो ट्रेडमिल बद्दल. मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रेडमिल, अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक मॅचमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच म्हणून एक्सरसाइज किट आपण पुरस्कृत करतोय. ही एक महत्त्वाची बाब. स्टे फिट, स्टे यंग, असा हा एक छानसा मेसेज अरविंदजी तांडेल साहेबांच्या वतीनं प्रत्येक खेळाडूला आज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं देतोय. हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धनसंपदा आपण नेहमी म्हटलंय, आणि ही गोष्ट आपण या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर काहीशी माहिती रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. व्यासपीठावर ताईंचं शुभ आगमन, अगदीच या संपूर्ण स्पर्धेला ते एन्जॉय करतायत. आपण त्यांचे पुन्हा एकदा वेलकम करूया. मॅचकडे आपण जरूर वळण घेतोय, जिथे आपण पाहताय की पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवर निलेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. फ्रंटलाईन गोलंदाज. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणजे त्याच्याकडे दमखम आहे. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणजे ज्याच्याकडे धाडस आहे. फ्रंटलाईन गोलंदाज ज्याच्याकडे गुणवत्ता आहे. असा एक गुणवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज कसा असायला हवा या प्रश्नाचं उत्तर जर का आपण सांगायचं झालं समालोचनाच्या माध्यमातून, तर गोलंदाजाकडे धाडस असायला हवं. गोलंदाजाकडे व्हेरिएशन असलं पाहिजे. रिदमिक बॉलिंग ॲक्शन, बॅकफूट लँडिंग, फ्रंट फूट, त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर अचूक टप्पा, लाईन लेन, दिशा, सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे. अगदी यावेळेला अपील झाली आहे, लाऊड अपील. आत्मविश्वास तितका नव्हता. गोलंदाजाकडे काही ॲडिशनल गोष्टी असायला हव्यात. त्याच्यामध्ये आपण पाहतो की फलंदाजाचा स्टान्स ओळखण्याची क्षमता त्यांच्याकडे असायला हवी. शेवटच्या बॉलवर मिळालेली 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. रणसंख्या फक्त इन मीन 3 या आकड्यावर पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेमध्ये फार छान खरं तर अकॉस्टिक साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 पंच आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या रात्रीमध्ये 4 समालोचक, दुसऱ्या रात्रीमध्ये 3 समालोचक, आणि आजच्या रात्रीमध्ये पुण्याच्या रायगड भूमीतील खरं तर प्रतिभावंत समालोचक, निवेदक आणि सूत्रसंचालक. मग अगदी आपण पाहिलं तर या रायगड महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन आपल्या नावाची छाप, आपल्या आवाजाची छाप सोडणारे. आम्ही नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो की मराठी भाषा आणि या मराठी भाषेला समृद्ध करणारे आपले समालोचक अतिश पाटील सर. सबमरीन बॉल, यावेळेला झोन 1 डॉट बॉल. त्याचबरोबर आम्ही युवा शिव व्याख्याते शाहीर आपण असं म्हणूया, ज्यांच्याकडे क्रिकेटचा चांगला अभ्यास आहे आणि अभ्यासासोबत चांगली मराठीची शब्दफेक मागच्या काही 2-3 वर्षामध्ये त्यांनी
स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आमचे उमंग भुईर. संपूर्ण स्पर्धेची एक वेगळी उंची वाढवत असताना ड्राईव्ह केला बॉलला, जमिनीला घरंगलत बॉल गेला अगदी आपण पाहतोय ऑन साईडला सरळ समांतर रेषेमध्ये परपेंडिक्युलर लॉंग ऑन मधनं स्वतः टीमचे कॅप्टन अगदी आपण पाहिलं निलेश चेंडूवर स्वर्ण मृगाने अगदी चपलाईनं आले, चेंडूला उचलला, फेकला, क्विक रिफ्लेक्सनं तोवर मात्र एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज रोहित. मॅच थोडी थंड पडली आहे कारण पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या आपण पाहिल्या तर 44-45 धावांचं टार्गेट सेट झालंय. आज 45 नावा क्रमांक मात्र थोडा नाराज झालाय. इथे फलंदाजानं लगावलेला हा फटका स्लॉग हिट त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे. नाव आहे अंकेशच्या बॅटमधनं आलाय त्याचा ऑन साइड फेवरेट स्ट्रोक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. तुम्ही नादच केलाय खेळ करतोय आणि या टीमला मात्र शुभेच्छा सुद्धा येत असताना आपल्याला पाहायला मिळते. या गोष्टीचा आपण उल्लेख जरूर करू. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल ऑन दी अप, यावेळेला मात्र ऑन दी ठो खेळून काढलाय. बॉल गेला डीप पॉइंट रिझन क्लिअर करून मागच्या बाजूला आउटफील्ड जबरदस्त फास्टने नुकतंच हे मैदान बनलंय आणि त्यामुळेच की काय आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं अजून धावा ऍड होतील. 4 धावसंख्या पोहोचतील आपल्याला पाहायला मिळतील 14 या आकड्यावर 14 ऑन दी स्कोरबोर्ड. डीजे नेक्स्ट बॉल टॅप केल्या बॉलला अंडर बॉक्स टाईप स्टाईलने यावेळेला आपण जरूर पाहतोय ओ एम करण्याची संधी होती परंतु डायरेक्ट एम नाही होते. धाव मिळणार 1-1 पुढे जातीय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 45 धावांचा पाठलाग सुरू झाल्या पहिल्या षटकामध्ये. धावांचा वेग थांबला, धावसंख्या आली 3. दुसरं षटक मात्र मागच्या षटकामध्ये जे काही घडलं अगदी मी म्हणेन त्याच्या विरोधात मात्र आक्रमण झालं. 1 षटकार 1 चौकार 2 सिंगल्स. एकंदरीत रोहित या गोलंदाजावर हल्ले चढवलेत आतापर्यंत. रणसंख्या 15 पुढे आले. अगदी आपण पाहताय जोरखस मारायचा होता, अतिरिक्त टाइम आणि ताकद वापरण्याचा प्रयत्न फलंदाजाचा मानस फसलाय आणि येईल हा डॉट बॉल. मोठुजी हा संघ खेळ करत असताना पंडित शूटर्सचे ओनर नितिकेश पंडित याचकडून मात्र मोठुजी या टीमसाठी शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळतील. वेल विशेस आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्व विभागातील एक मोठा संघ खेळ करत असताना अखादेवी चॅम्पियन मोठीजुई विरोधात जय भवानी गोवटणे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंत 15. अजूनही 30 धावांची गरज असणारे येणारं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. वी आर वॉचिंग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करताय. सरपंच चषक 2025 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि एकूण धावसंख्येची गरज असणार आहे ती 30 ही धावसंख्या. 18 चेंडू 30 धावांना रोख देण्यासाठी संघाचा सरसेनापती अगदीच आपण पाहिलं कॅप्टन ही जबाबदारी आपली खांद्यावर घेत असताना मात्र स्पेल 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. रफ्तार, गती, लाईन, लेन, दिशा, कंट्रोल या सर्व काही गोष्टी याच्याकडे आहेत. नाव आहे निलेश. पहिलाच बॉल जोरखस मारायचा होता. अगदी आपण पाहिला फ्लोर लेनचा बॉल. मिसटायमिंग स्ट्रोक 1 मिळणार 1 पुढे जाईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचले 16 या आकड्यावर 16 ऑन द स्कोर बोर्ड. येणारं इक्वेशन 17 चेंडू आणि 29 धावा. मॅच अजूनही 50-50 मॅच अजूनही बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल. मॅचमध्ये सध्या परिस्थिती काय घडेल काय बिघडेल त्या आत्ता मात्र सांगता येणार नाहीये.
ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल अराउंड द विकेट. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत स्वतः. शॉर्टकट पॉइंट रिझन मध्ये झेल टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं इथे पतन. मोठा फलंदाज, मोठा मासा गळाला लागलाय. बॅट्समन आपण पाहताय निनाद भुईर याला मात्र परतावून लावलंय. फलंदाज क्रमांक 1 आणि ओपनिंग पीर ला मात्र सुरुंग लावलाय. गोलंदाज निलेश स्वतः टीमचे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कठीण परिस्थितीत गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं की पहिल्या विकेटला मात्र त्यानं ग्रॅप केलंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर स्वतः टीमचे कर्णधार. टॉस परास्त झाल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. पहिल्या इनिंगमध्ये एकूण 44 उभारल्या. 45 एक साधं सोपं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं. परंतु याही धावा डिफेन्स करण्यासाठी मैदानामध्ये उतरल्यानंतर पहिल्याच षटकामध्ये निलेशनं फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. याचा पाठपुरावा घेत असताना फलंदाजानं लगावलेला हा स्ट्रोक फुल पॉवरफुल ताकदीनं लगावलाय आणि येईल त्याच्या बॅटमधनं हा पहिला षटकार. स्टॅम्प अँड डिलिव्हर. जितेश गेट्स ऑफ द मार्क विथ यो 6. केलाय पहिला वार. आलेला हा 6 धावांचा षटकार मॅच मध्ये पुनरागमन करून दिले. यावेळेला लाईन फार छान आहे. अगदी आपण पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टिका बॉल रिलीज झाल्यानंतर मात्र पंचांकडे पाहिलं. आशाभूत नजरेनं की वाईट मिळेल, परंतु पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. नीरज राणावत सर त्यांचं संपूर्ण पॅनल आज आपल्याला पुनश्च पाहायला मिळते इन ऍक्शन मध्ये. ॲज अ अंपायर बॅकफूट डिफेन्स केलाय. क्रिकेटमध्ये हा सेन्स असणं फार महत्वाचं आहे. पहा कसं अगदी सहज त्यानं 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये आम्हीच जिंकू. खरं तर हा अभिमान असण्यापेक्षा आम्ही हारणार नाही, हा क्रिकेटमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे. तो आहे बॅकफूट डिफेन्स केला. वार पद्धतीनं एक पहिल्यांदा मात्र धाव कंप्लीट केली अगदी स्वर्णमृगाच्या चपलाईनं. त्यानंतर आखूमध्ये इशारा झाला. चांगलं कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन, चांगला संवाद आपल्याला पाहायला मिळतोय दोन फलंदाजांमध्ये. एका बाजूला अंकेश कामोटकर, त्याच्या समवेत नुकताच झुलला गेलाय. तो न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 जितेश भुईर. जे स्ट्रायकर एंडवर आहेत वैयक्तिक 8 या आकड्यावर खेळ करतायत. अराउंड द विकेट क्रंच साऊंड आलाय गोलंदाजाच्या मुखोद्गत आणि अंतिमचा बॉल येईल डॉट. 23rd ओव्हर. रन संख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 24 आणि आता जिंकण्यासाठी इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 21 धावा. 12 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 21 टू विन. 12 गेंदे 21 रन.
चला फिल्डिंग सजवून घ्या. बरोबर पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी वापरला गेलाय. 12-15 झालेत. शार्प 12 आपण इनिंगला सुरुवात केली होती, प्रारंभ केला होता. आता इक्वेशन रसिक प्रेक्षक विचारत असतील. बारा चेंडू आणि 21 धावा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमला गोलंदाजांना थोडे श्रम अतिरिक्त घ्यावे लागतील, थोडी मेहनत घ्यावी लागेल, संघर्ष करावा लागेल, तरच या मॅच मध्ये कमालीचं कमबॅक तुम्हाला करता येईल. अन्यथा बॅटिंग करणाऱ्या टीमचा खरं आत्मविश्वास पाहिला. अंकेश कामोटकरचा फॉर्म, जो नावलौकिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अंकेश कामोटकर, आपण पाहिलं तर या नावाभोवती क्रिकेटचं एक मोठं वलय आपण नेहमी पाहिलंय. त्याच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रोक अगदी 2 धावा अंकित झाल्या. रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. इक्वेशन थोडं अजून सोपं होतंय. 11 चेंडू आणि आता 19 धावांची गरज. मागच्या एका पहिल्या बॉलवर 2 धावा असताना पाहायला मिळतील. रणसंख्या झाली ती 26-26. चांगली गोलंदाजी हाताला गेल्या. षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय स्वास्तिक. ओव्हर द विकेट ड्राइव्ह केलं बॉलला. अगदी आपण पाहतोय हॅमर ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फंबल होईल. चांगला बॅकअप मिळालाय, परंतु 1-2 मध्ये कन्वर्ट केलंय. इट्स अ क्विक डबल्स ॲज वेल. बॅक टू बॅक 2 चेंडू 2-2 अशा दुहेरी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतीये ती 28 या आकड्यावर. 12 चेंडू 21 असं इक्वेशन होतं. 2 चेंडू मध्ये धावा आल्या 4. आता सोपं झाले थोडं समीकरण. येणारे चेंडू असतील ते आतापर्यंत 10 आणि 10 मध्ये आता धावा काढाव्या लागतील त्या अजूनही 17. 10 चेंडू 17 धावा. गोलंदाज विकेटच्या शोधात असेल, ती विकेट त्यांना मिळेल का? मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येतील का? एखादा चेंडू जो मात्र विकेट देऊन जाईल आपल्या टीमसाठी. बॉलिंग करणारा युनिट आपण पाहताय जय भवानी गोवटणे या टीमचा एक जलदगती गोलंदाज स्वास्तिक. यावेळेला अगदी क्विकर क्लेवर क्लीन बॉलिंग. बॉल पडला आणि अगदी विकेटच्या वरून विकेट किपरच्या मगरमिट्टीमध्ये विसावलाय. येईल अजून एक डॉट बॉल. जितके डॉट बॉल तितका प्रेशर तुम्हाला प्रतिस्पर्धी टीम समोर प्रस्थापित करता येईल, परंतु एखादी विकेट मात्र मध्याने आली पाहिजे. बॉल हवेमध्ये अँड दॅट शुड बी टेकन. ओ येस इट इज. बिग फिश इन द नेट्स. मोठा मासा गळाला लागलाय. फलंदाज क्रमांक 2 अंकेश कामोटकर ची. आणि काय सेलिब्रेशन पहा. आणि सेलिब्रेशन दाखवून देते की या विकेटचं महत्व फार मोठे आहे. स्वास्तिक यांना मिळालेलं हे पहिलं यश. आता जिंकण्यासाठी इक्वेशन आहे उर्वरित 17 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू असतील ते 8 आणि 8 मध्ये धावा काढाव्या लागतील त्या 17. गोलंदाजी म्हणजे फक्त चेंडू फेकणं नाही आहे. गोलंदाजी म्हणजे तंत्र, कौशल्य आणि संयम यांचं एक अप्रतिम असं समीकरण. हे समीकरण जर का जुळलं गेलं तर मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगला मात्र प्रभावशाली मारा. अर्थातच हे गोलंदाजी मधलं तंत्र आणि संपूर्ण खरं तर या षटकाचा जर का उल्लेख करायचा झाला तर गोलंदाजीचं आम्ही जरूर कौतुक करू. कुठेही मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. ड्राइव्ह केले बॉल. इथेही संधी असणार का? नाही. बॉल पाकच्या बाजूला भोवऱ्यासारखा फिरलाय आणि अगदी इथे पाहिलं 2 ला हवे तर 2 ला 3 मध्ये कन्वर्ट केलंय. नाराज आहेत स्वास्तिक दोन्ही क्षेत्ररक्षकांवर. का होऊ नये
इतकी चांगली गोलंदाजी केल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकांची न मिळालेली ही साथ आपल्याला पाहायला मिळते. धावा मिळतील 3 आणि 3 इक्वेशन पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते रणसंख्या झाली आहे ती 31 आणि आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 7 मध्ये अजूनही धावा काढायच्या आहेत त्या 14. 7 चेंडू 14 धावा मॅच मध्ये पुन्हा आगमन करण्याची संधी असणारे वारंवार चर्चा होतीये. आम्ही मोठीजुई टीमचे फलंदाज सूचित करू की या षटकासाठी जवळजवळ 5 मिनिटांचा अवधी वापरला गेलाय. नेक्स्ट बॉल शेवटचा चेंडू आक्रमण होईल का? इथे चूक झाले आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. नो बॉल +4 धावा मिळतील बोनसच्या 5. या 5 धावा नाही आहेत तर जय आणि पराजयाचं अंतर कापण्यासाठी खरंतर या धावा पोषक आणि पूरक ठरतील. म्हणजेच काय तर आता इक्वेशन झालंय सोपं. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्या होत्या त्या 14. आता 5 मिळाल्या मोफतच्या. अगदीच आपण पाहताय आता 7 चेंडू आणि अगदी सिंगल डिजिट मध्ये इक्वेशन आलंय. फक्त 9 धावांची गरज. 7 balls to go and required 9 to win. फ्री हिट बॉल झेल जरी टिपला फलंदाजाला बाद तुम्हाला करता येणार नाहीये कारण हा फ्री हिटचा चेंडू आहे. 1 मिळणार. जिंकण्यासाठी आता मॅच झाली आहे सोपी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. टीम अक्कादेवी चॅम्पियन्स मोठेजुई 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज. डीजे चला फिल्डिंग समजून घ्या. बॅटर्स बी रेडी. या इनिंगसाठी आतापर्यंत आपण 23 मिनिट वापरलेत इन्क्लुडिंग ब्रेक. सो वी कॅन एक्सक्लूड 3 मिनिट्स. ओव्हरऑल आपण 20 मिनिटांचा अवधी वापरलाय या मॅचसाठी. तरी आपण वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. आपण अतिरिक्त वेळ घेत आहे याची नोंद आपण दोन्ही टीम्स घ्या. आयोजकांच्या वतीनं आम्हाला सूचना येत आहेत त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. व्यासपीठावर या स्पर्धेच्या खरंतर आयोजिका ज्यांच्या नावानं स्पर्धा आपण पाहताय सौभाग्यवती अनिताताई अरविंद तांडेल थेट सरपंचा या कार्यपदावर ते कार्यरत आहेत. आज त्यांची एक विशेष भूमिका आपल्याला पाहायला मिळते. त्यांचेच यजमान सन्माननीय श्री अरविंदजी तांडेल साहेब माजी सरपंच आज प्रत्येक एका छोट्या गोष्टींवर त्यांचं फार चांगलं लक्ष आहे. स्पर्धेचं एक मोठं आकर्षण बॉल हवेमध्ये खेळून काढलाय. झेल टिपला जाईल आणि हो अजून एक मॅच मध्ये ट्विस्ट. 6-8 असं इक्वेशन असताना प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारा सामना 5-8 असं समीकरण आलंय.
सुरू असताना मॅचला एन्जॉय करणारे रसिक प्रेक्षक क्रीडांगणाच्या सभोवताली आपण पाहताय. व्यासपीठावर आमचे सर्व सन्माननीय अतिथी, सर्व आयोजक, सह आयोजक आज या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि रात्रीचं विस्तीर्ण गर्भ आणि मॅच सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये मॅच तुम्हाला कशी हवी आहे जर का असा प्रश्न आपण जर का रसिकांना विचारला तर उत्तर मिळेल. कातरवेली कोणीतरी अंगावर मोरपीस फिरवावा आणि त्याचे शहारे अंगभर यावे असा चित्तथरारक सामना व्हायला पाहिजे तर मॅच मध्ये मजा येईल. रसिक प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला आवडतं परंतु तशी मॅच होणे गरजेचं आहे. आम्ही टीम कॅप्टन कार कोपर या टीमला इन्व्हाइट करू की आपण आपला स्क्वॉड रेडी ठेवा, सज्ज ठेवा. यानंतर तुम्हाला या मॅच मधनं विजेता संघ त्यांच्या विरोधात तुम्हाला सामना खेळायचा आहे. सो बी रेडी टीम खार कोपर. आणि जर का कॅप्टन उपस्थित असेल तर या आपण या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. जशी मॅच संपेल विजेत्या टीमच्या कॅप्टनला आम्ही लगेच इन्व्हाइट करू आणि करू आम्ही टॉस ड्युरिंग ब्रेक. नेक्स्ट बॉल 4-8 ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल गेला शॉर्ट मिड विकेट रिझन मधनं टर्न झालाय. अगदी आपण पाहिलं तर ऑर्थोडॉक्स फिल्डिंगचं सेटअप जिथे आपण पाहतो की नेहमी 5 सीमारक्षक म्हटले की मग 3 ऑन साईडला 2 ऑफ साईडला असं फिल्डिंगचं सेटअप असतो. इथे आपल्याला तेच पाहायला मिळतंय. एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग आणि एक फिल्डर आपल्याला डीप काऊ कॉर्नर रिजन मध्ये पाहायला मिळतोय. ऑफ साईडला एक डीप लॉंग ऑफ मध्ये. आता मात्र अतिरिक्त एक खेळाडू पुन्हा एकदा ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये गोलंदाजाला फलंदाजाचा अभ्यास आहे आणि अभ्यासपूर्ण ही गोलंदाजी पाहायला मिळतीये. ड्राईव्ह केला बॉल, बैठक फटका, नी बेंड केलाय, वेट ट्रान्सफर करत फटका सजवला होता. काय ताकदीचं क्षेत्ररक्षण आहे. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आमच्या कॅमेरामॅननं काय टिपलंय आणि कशा पद्धतीनं रात्रीचे 12:27 झालेत आणि अगदी आपल्या फिटनेसला चॅलेंज करत फिटनेसचा ॲथलेटिसिझम सेट करत असताना आपल्याला पाहायला मिळालंय तिथले क्षेत्ररक्षक आपल्या टीमसाठी वैभव म्हात्रे जवळ बऱ्याच धावा त्यांना वाचविल्या, फक्त 2 आल्या. आता इक्वेशन आपण पाहणार आहोत. पहा हा बॉल बराच हवेमध्ये होता. ऑलमोस्ट असं वाटत होतं की षटकार जाईल. स्वतःला झोकून दिलं. क्रिकेटवरची कमिटमेंट, क्रिकेटची जिद्द, ते साहस, अगदी चेंडूवरची नजर आणि काय फिटनेस आहे. शेवटचे काही 2 चेंडू 4 धावा. ड्राईव्ह केलं बॉल, आहेत फिल्डर स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये. मगाशी कुणी नव्हता, आता फिल्डर तिथे लावलाय. विकेट मिळेल का? रन आउटची विकेट. ओहो, रोहित पाटील रॉकेट थ्रो केला आणि रॉकेट थ्रोन इथे मात्र बेल्स डिसलॉस झाल्या. फलंदाज होतील बाद. ही इज शॉर्ट ऑफ हिज क्रीज. आता 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. आणि त्याचबरोबर जालू शेठ या आमच्या मान्यवरांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठाकडे आपलं सरपंच चषक 2025 करलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच रजनी क्रिकेटची स्पर्धा या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. कालच्या मॅचेस ज्या रंगल्या आपण पाहिल्या, जवळ सर्वच मॅचेस शेवटच्या एका चेंडूमध्ये 2, एका चेंडूमध्ये 6, 1ला 1, 1ला 2, 1ला 3 असे इक्वेशन आले. ही मॅच तशीच रंगतीये.
चित्तथरारक सामना या मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या. एक चेंडू 3 धावा. फटका हवेत आणि जाईल बॉल सीमारेषा पार. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले दीप आणि दीपच्या बॅट मधनं आलाय हा बॅटिंग टीम साठी. टीम अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई या टीम साठी विजयी षटकार. चला आणि कॅप्टन ऑफ टीम खारकोपर टीमचे कॅप्टन लगेच या. आणि टीम अक्कादेवी मोठी जुई चॅम्पियन नुकताच विजय संपादित केलाय. आणि काय चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला. अरविंद तांडे